आणि यानंतरची बातमी आहे विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांची नावे आता फायनल झाल्याची माहिती आहे। तर कृपाल तुमाने आणि भावना गवळींना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही उमेदवारांचं लोकसभेचं तिकीट यंदा कापलं गेलं होतं, मात्र शिंदे कुठेतरी त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा आता प्रयत्न करत असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे तुमाने आणि गवळी हे दोन्ही नेते तिकीट कापल्यानं नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती आणि त्यामुळे आता त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना आता उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आज सकाळी 11:30 वाजता नार्वेकर अर्ज भरतील अशी ही एक माहिती आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये ही चुरस आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक होते। निवडून येण्यासाठी 23 आमदारांचा कोटा आहे। तर ठाकरे गटाचे 14 आमदार आहेत। अशा वेळी नार्वेकरांना विजयासाठी 9 आमदारांच्या मतांची गरज आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे रिंगणात राहिल्यास चुरस आणखीनच वाढू शकते। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय सांगाल? विधान परिषदेची ही चुरस आता आणखीनच वाढलेली आहे। एकूणच शिंदे आणि ठाकरेंचे हे उमेदवार जाहीर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। काय अधिकची माहिती आहे? जर आपण बघितलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस जी आहे ती आता वाढलेली बघायला मिळत आहे। कारण एकीकडे अर्ज दाखल करण्यासाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आज 11:30 वाजता मिलिंद नार्वेकर की विनायक राऊत हे ठाकरे गटाकडून अर्ज दाखल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। मात्र मिलिंद नार्वेकर यांचं नाव जे आहे ते विशेष चर्चेत सध्या बघायला मिळत आहे। त्याच दरम्यान जर महाविकास आघाडीचं गणित बघितलं तर शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ आहे का की त्यांचे 2 उमेदवार निवडून येतील असा देखील सवाल विचारण्यात येतोय। कारण की 23 मतं जी आहेत ती होणं गरजेचं आहे। मात्र सध्या 14 आमदार ठाकरे गटाकडे आहेत आणि त्याच्यामुळे 9 मतांसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊ शकते का याकडे देखील प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवलेले बघायला मिळतात। शिवसेना शिंदे गटाकडून सध्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचं देखील नाव सध्या चर्चेत बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे नेमकं आता कोणाला उमेदवारी दिली अगदी नक्कीच वैद्य, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।